नेवासातील प्रवरा संगम येथील खुनाच्या तपासात न्याय सहाय्यक तज्ज्ञांची मदत आता घेण्यात आली आहे। 4 नोव्हेंबर रोजी प्रवरा गोदावरीच्या पात्रात प्रवरा संगम येथे कल्याण मरकड राहणार तिसगाव याचा मृतदेह आढळून आला होता। याबाबत कल्याणचा भाऊ प्रसाद मरकड यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात 3 आरोपी अटक केले होते। दिनांक 1 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी देविदास मरकड याचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून खून केल्यानंतर देविदास याचा मृतदेह हुंडाई क्रेटाच्या डिक्कीत टाकून प्रवरा संगम येथे आणून पुलावरून नदीपात्रात टाकला होता। खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली हुंडाई क्रेटा पोलिसांनी यापूर्वी जप्त केली। या कारमध्ये मृतदेह टाकून आणल्यानं जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथील तज्ज्ञांचं पथक बोलवण्यात आलं होतं। या पथकानं गुन्ह्यात वापरलेल्या कारची काही सूक्ष्म उपकरणं आणि रसायनांच्या मदतीनं बारकाईनं तपासणी केली असता मृतकाच्या रक्ताचे डाग कारमध्ये आढळून आले। रक्ताच्या डागाचे नमुने पोलिसांनी तपासकामी जप्त केले। ते तपासणी कामी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असून तपासात चांगला पुरावा प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलंय। गुन्ह्यात पुराव्याला आणखी बळकटी मिळाली असून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीनं आता मदत होणार असल्याचं गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितलंय। तर गुन्ह्यातील देशी कट्टा गोदावरी प्रवरा नदीत फेकून दिला असल्यानं देशी कट्टा शोधण्यासाठी नेव्हीच्या पाणबुड्यांची मदत घेता येईल का याची देखील चाचपणी चालू असल्याची माहिती मिळते आहे। प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, नेवासा।